नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 36 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे. तर उंची होती 15 इंच, 15.5 इंच तयार उंची आणि छाती होती 10 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी आणि कमर होती 9 इंच, 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी. तर पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने मी पेपर कटिंग करणार आहे. फक्त 5 मिनिटात तयार होईल अशा पद्धतीने एकदा नक्की पेपर कटिंग करून बघा. तर इथे मी मुंडा घेत आहे. कमरेची साईडची उंची मोजून घेतली तर होती 9 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घेतली तर 10 इंच घेतलेले आहे. तर इथे माझा मुंडा तयार आहे ब्लाऊजचा. आणि गळा घेतलेला आहे 3 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 3 इंच. मोठ्या साईजच्या ब्लाऊजसाठी मी गळा 3 इंच घेत असते, म्हणजे परफेक्ट बसेल. आणि समोरील गळ्याची उंची होती 6.5 इंच, तर पाव इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी. तर 5.7 इंचावरती मी मार्किंग केलेले आहे आणि खालच्या साईडने 3 इंचावरतीच मार्किंग केलेले आहे. अशा पद्धतीने एकदा पेपर कटिंग करून बघा. तुमचा टाईम पण, वेळ पण वाचेल आणि लवकर पण होऊन जाईल. आता पाठीमागील मुंडा घेत आहे 1.25 इंचावरती आणि समोरील मुंडा घेत आहे 1 इंचावरती. समोरील गळा आहे गोल. खालच्या साईडने क्रॉसपट्टी होती 3.5 इंच, तयार 3 इंच होती आणि 2.25 इंचावरती वरच्या साईडने मार्किंग केलेली आहे. आणि 6.5 कटोरी होती. तर पुढील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग केले आणि गळ्यापासून 1 इंचावरती मधोमध आता कटोरीचा आकार देत आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने कटोरीचा ब्लाऊज एकदा ट्राय करा, म्हणजे खूप सोपी पण आहे आणि खूप व्यवस्थित पण बसेल. आता पेपर कटिंग करत आहे. पाठीमागील भाग आणि समोरील भाग सेपरेट करून घेत आहे आता. अशा पद्धतीने समोरील भागाची कटिंग करत आहे आता. बघू शकता समोरील भागाची कटिंग झालेली आहे. आता पाठीमागील गळ्याची कटिंग करते. तर डीप नेकावरती होता ब्लाऊज. 3.5 इंच घेतलेले आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने 3 इंच गळा. बघू शकता. गळ्याचा आकार देत आहे. तर समोर पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. आता मी बाही कट करते. तर बाहीसाठी मी आधी मुंडा मोजून घेते. ते कटोरी आधी करत आहे. तर बघू शकता इथे कटोरी जशाच तसे मी पेपरवरती मार्किंग करत आहे. ह्या साईडने 2 इंच, ह्या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करून मध्याचा सेंटर काढला आणि सेंटरहून 2 इंचावरती मार्किंग केले मी. मोठी कटोरी होती. जसे ब्लाऊज असतात तसे वाढीव कटोरी असतात. ते बघू शकता अशा पद्धतीने. तरी ती कटोरी पण तयार आहे. आता मी बाही कटिंग करत आहे. तर आधी मी मुंडा मोजून घेत आहे बाहीचा 1/2 इंच सोडून. तर 9.5 आलेला आहे मुंडा. 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि बघू शकता दंड घेर होता 6 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईसाठी. अशा पद्धतीने
तर इथे पेपरची पूर्ण कटिंग झालेली आहे. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.